होती महाराज, एक का होईना माणूस पण मुंबईला पूर्वी हा खाल्ला पट्टा आहे ना आपला, नांदूर, सोनुशी, निमोन, इकडली लोक माथाडी राहायची महाराज. ही सगळी लोक मुंबईला काय काम करायची? माथाडी काम करायचे, पण कष्ट लय करायचे आणि तिकडून इकडं येऊन संसार चालवायचे. आणि ती माणसं कष्टाची असल्यामुळं त्यांना त्या पैशाची किंमत कळायची. त्याच्यानंतर मधला जो पट्टा आहे, पूर्वी असं होतं आपल्याकडचे बरेचसे लोक मुंबईला जायचे पण व्यवसाय नाही. मग आयडिया काय करायचे आपले लोक, पूर्वी भांडे होते स्टीलचे नव्हते आणि भांड्याला कलई लावायचे काम करायचे लोक. आणि ही लोक राहायची कुठं? फुटपाथला राहायची. मग नवी मुंबई आता झाली महाराज, हे 10 वर्ष. तो काची मुंबई, तेव्हा काय होतं, आपले लोक फुटपाथला झोपायचे आणि ते फिरवायचं, लावायचं, कोळशे करायचे, कलईचे पैसे करून गावात यायचं महाराज. पण इतकी कष्ट, शेती उभी करायची, पोरांच्या शाळा उभ्या करायच्या, लग्नही करायचे. आता ह्या पट्ट्यात असं होतं, शेतीला पाणी होतं, शेती चांगली पिकत होती आणि कुणी ना कुणी मुंबईला राहायचं. तेव्हा तुम्हाला लोक बळच पुरी देत होती. बसाला शिवलापूरचा पाहुणा बरा आहे, त्याचा हांगेवाडीला संबंध आहे, बरं आहे. तेव्हा तुम्ही लय फुगीर, तुम्हाला ती घमेंड. मग तुम्ही तेव्हा पाहुण्याला काय म्हणायचे? तुम्ही कुठं, आम्ही कुठं? हे कसं शक्य आहे? तुमची जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. लबाड बोलायचं नाही. आता कशी जिरली, आता बळच पुरीच्या बापाला म्हणतात राम राम. तुम्हाला यंदा नाही भाऊ, तो तिकडं देवाला सोडा, आम्हाला नको. मग पोऱ्याचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोस. मग आता त्या पुरीच्या बापानं इंदुरीकरचं कीर्तन ऐकल्यामुळं ते हुशार झालंय. ते आता डायरेक्ट काय म्हणते माहिती का? यंदा नाही. हो बघा, मग आता पुरीचा बाप हुशार झाला, कीर्तन ऐकलं, तो आता डायरेक्ट काय म्हणतो माहिती? मी आज साहेब मोकळा, सुतळी नाही आपल्याकडं. पोराचा बाप म्हणला अख्खा आपलं. तुम्ही काढून नेतो बा, तुम्ही फक्त हा म्हणा. आता पुरीचा बाप त्याच्या पुढे गेला यंदा. हा काय म्हणा, हा काय थोबाडवा शितो, हा काय म्हणा. 3-3 लाख घेतलेत गेल्या सीझनला. पुरींच्या बापानं तिकडून पैसे घेतले, इकडं बोर मारला, त्यालाही फुफुटा निघला. आता या 2-4 वर्ष जेवढे लग्न झालेत ना महाराज, पुरीचा बाप खिशात हातच घाली ना, सनाट तुरा काढितो कार्यालयात. भरपूर जवाब, लय दिसानं नालायक सापडलाय हला. आणि पोऱ्याचा बाप हातात धोतार धरून पोरं पाहून वारा रे पोरं. पुरीनो तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. रांग, मुलगी द्या, मुलगी द्या, मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायची अंगणात आणि तुम्ही सापडायच्या धबधब्याखाली. काय करता? अवघड आहे महाराज. चला थोडं पुढं यावं लागतं, आल्यावर जावं लागतं. ती काळजीच नाही करायची. पण भोगल्याशिवाय सुटका नाही. इथं आलोय आपण. आता भोगायचे संपले की आपल्याला जायचं. पण कसं जायचं? उत्तर ऐका. आता लय बारीक आहे, टच लावून देतो फक्त. मग आता काय माणसं म्हणतील बुवा तो सोमवारी मेला म्हणजे पवित्र होता, असा बावळटपणा नाही करायचा. मग तो एकादश करीत होता. आता समजा मी आहे पोपटावानी बोलतो, मरायच्या टायमाला बोंबील मागू शकतो, त्याचं काही असं नाही. ते असं नाही. काही लोक म्हणते त्यानं काशी केली. काशीला जाणारी अडपटं सुद्धा ध्यानात ठेवा. काशीला जाणारे अडपटं धुना ध्यानात ठेवा. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं जिवंत.
असा नियम आहे तो. ही आपली बावळा तर कुठून उठलंय. काशीला गेलो तर मी दाव्याचं खात नाही, कानपाड फोडीन. काशीचं दावीचं असं, पण तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला? आलं सक मारा गेला, 7-8 हजार रुपये बुराले. गाई दुधाला कमी पडली आणि दोन्ही पोरं वायली निघली. हीच काशी झाली. काय झालं काशी? बरं काशीची हौस आपल्याला नाही लई. हिला फक्त ट्रीप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. या हिन गचपान घेऊन निघली काशी. काशीचा नियम आहे 12व्या द्यात ओवी आहे. मी ओव्यांप्रमाण 5 पर्यंत येणार. मोक्ष देऊन उदार होय कीर काशी शरीर ते ठाई वेच किजे. माऊलीची ओवी आहे, बोगजगिरी नाही. मग काय म्हणतो तो काशीला गेला आणि पवित्र होता. मरायच्या अटी सांगतो, मरून सुद्धा दाखीतून पहिल्या कडव्यात घालतो. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. जरा नीट आहे का? उगत बावळाटपणा नका करी जाऊ. काही लोक म्हणले तू दिंडीत मिळाला, तो आजारीच होता. हे असं नाही. जसं आता लोकांनी एक झटका काढलाय, अटॅक अटॅक अटॅक. एज्युकेटेड लोक नीट आहे का? अटॅक इज ए नॉट अ डिसीज. अटॅक हा रोग नाही. वाचता तर डॉक्टरला काय हवा? तुम्ही अभ्यास काय झालं लोकांनी ठोक टाळा. अटॅक काय येतो? अटॅक म्हणजे काय? एका मिनिटात सांगतो तुम्हाला. तुमच्या मनावर एखाद्या गोष्टीचा आघात जर झाला तर ती गोष्ट तुम्ही कुणापाशी तरी बोलून दाखवली पाहिजे. म्हणजे ती गोष्टीचं भांडवल कमी होईल. आपल्या घराण्यातली इज्जत जाऊ नये म्हणून घरातली संकट माणसं स्वतःच्या अंगावर घेऊन जगतात. काय मते? उदाहरणार्थ एखाद्या माणसाची पत्नी लवकर गेली जाऊ नये. आणि महिला मंडळ मरण्याच्या बाबतीत तुम्हाला सांगतो, तुम्ही मागं राहा, आम्हाला पुढं घाला. याचं कारण सांगतो तुम्हाला. तुम्ही भांडे घासून जगू शकता, धुणं धुवून जगू शकता, तुम्ही नातू सांभाळून जगू शकता. पहाडासारखी माणसं 1.5 दमडीच्या सुनबाईचा अपमान सहन करून जगू शकत नाही. नाही नाही नाही, कधीच नाही. बैलाला हाक मारली तर बैल मागं वळत होता आणि टिकाव मारलं तर खालून ढिकूळ निघत होतं. एवढी ताकद असणारा माणूस 1.5 दमडीच्या सुनानं केलेला अपमान तो म्हातारा सहनच करू शकत नाही. ज्या म्हातारीची बायको गेली महाराज, त्या माणसाचं जगणं खरं नाही. आता ते फक्त म्हणायचं बरं आहे, मजा नाही त्याच्यात. एक सुना असू नाही तर 61 असू, त्यात मजा नाही. 71 असल्या तरी चालतील आणि 91 असल्या तरी चालतील, काय उपयोग नाही त्याचा. महाराज बायको येडी आहे, आंधळी आहे, कशी असू द्या, पण त्या माणसाला औषध देणारी पाणी देणारी. महिला मंडळ तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी भावाच्या पुरी करेल असतील सुना. केल्यात ना? केल्या ना? जिनं केली तिची फक्त मुलाखत घ्या. कस काय फक्त तुवान झोडाया माणूस मिळाला तिला फक्त विचारा धाकट्याचं लगीन करते का? तसा देवाला सोडीन पण करणार नाही. भावाची मुलगी शक्यतो करायची टाळावीच. कोणचं जर जुळत आलं असेल तर त्याला आता कीर्तन संपले फोन कर, भाऊ तू तिकडं कॉल नाही दे. नाही चालत महाराज. काही झालं तर महिला म्हणलं काही झालं तर महिला म्हणलं तो तिचा बाप आहे, आपला भाऊ आहे. असं कसं नाथ प्रेमाने तुटणार? उद्या मुलीचं सासूचं भांडण झालं, भाऊ मुलीचीच बाजू घेणार. तो डायरेक्ट म्हणतो गुड्डीचा काय दोष नाही, आपल्या बहिणीच्या डोक्यात वयामानानं फरक झाला. नाही तर गुड्डी खाशी, गुड्डीची नाही अडचण, पण माई गुड्डीच तिला नीट करीन, यालाही गॅरंटी आहे. माई गुड्डी साधी नाही. कॉलेजला गेली तर 8-8 दिवस पडून जायची, पण कोणाला थांगपत्ता लागून नाही दिला माझ्या गुड्डीला. हे असे ते नाही जमत. ते इथून पुढं रक्ताचे नाथे बिथे काही राहिलं नाही महाराज. काय जे भाऊबंद, आता भाऊबंद तर मेलेच सगळ्यांचे, तुमचे माझे, आणि मेले तेच बरं झालं. भाऊबंद तर इतके नालायक तुमचे माझे, जिवंतपणी नीट जगून देती नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे? कोणाला राम राम आपलीच टोळी. मग आता काय महाराज? आता फक्त खरेची आई मेली, लोक फक्त कडक कपडे घालून निंडत्यात. खांदेकरी व्हायला माणसं न राहिले महाराज.
भाऊबंद कपडे काढत नाही ना, आलाय का 2 बटणं काढतो बायको पाहतो तिने असे केलं तू काढ. शेवटी महाराज आता प्रेत न्यायला रथ आल्याची पाळी आली. रथ आता प्रेत रथ बनवलाय, वाडा मिळाला, भाऊबंद वारले. काय असं काय राहिलंय? तुम्हाला इंदुरीकरला काय हलकट म्हणायचे ते हलकट म्हणा, पण ते खरंच आहे. 10 वर्षापूर्वी मुलीचं लग्नाला मुलाला मुलगी पाहिजे, फोन नव्हते. आश्वीच्या बाजारात जर निरोप दिला तर पाहुणा गुरुवारी येत होता साखरपुड्याला. 100 पाहुणे पोरगी पाहायला. आता 2 माणसं जातात पोरगी पाहायला, पोराची आईन पोराचा बाप. वाडा मिळाला, भाऊबंद वारली. वरून पोराची आई म्हणती आम्ही आलतो, कोणाला म्हणू नका बरं, नाही तर भोंग्या होईल. पुरीचा बाप म्हणला तुम्ही सुद्धा म्हणू नका, ती पळून गेली, ती कालच आली सापडून, नाही तर अजून तमाशा होईल. काही नाही रे महाराज, 700 वर्षापूर्वीचा अभंग आहे, आजचा नाही. हा अभंग कधीचा आहे? 700 वर्षापूर्वीचा. ऐका कलीचे महिमान, असत्याशी रिजले जन, पापा देते अनुमोदन. गाथ्यामध्ये 31 कडव्याचा अभंग आहे. 31 गाथ्यामध्ये 2 अभंग मोठाले आहेत. एक अभंग 31 कडव्याचा आहे आणि एक अभंग 101 कडव्याचा आहे. पांडुरंगा करू प्रथम नमन 101 कडवे आणि ऐका कलीचे महिमान 31 कडवे. एकदा उचका. जे 2019ला घडत आहे ते 700 वर्षापूर्वी लिहून तुला. असत्याशी रिजले जन, मग कधी मारावं घ्या लिहून. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. आता पटापटा सांगतो. शुक्ल पक्ष असावं, असं बोगत चालत नाही. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं. आता 22 तारखेपासून उत्तरायण लागणारे. आता सध्या दक्षिणायन अजून 15 दिवस. आता 22/12ला उत्तरायण लागेल. इथून पुढं मारणाऱ्यांची संख्या कमी. या महिन्यात नाही मरतील लोक, पुढच्या महिन्यात. ही मागचीच सपाटी नाहीच दिवाळी खाऊन देते. हां, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तरायण असावं, मरताना इंद्रिय टवटवीत असावात, शरीराचं तापमान समान असावं आणि माणसाचा जठराग्नी प्रदीप्त असावा. असं बोगसगिरी चालत नाही. उद्या तुम्ही म्हणाले वाचायचं कुठं? अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या व्हाव्या. मग एकानं मला कीर्तनात उभं राहून विचारलं, जर या 6 अटीत माणूस मरतो तो जर योग्य आहे तर हे मधीच मरतात यांचं काय? हे गाथ्यात नाही, ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. तुम्ही म्हणाल याला काही पुरावा आहे का? एकच आई जगात अशी झाली, एकच आई का तिनं 8 मुलांना जन्म दिला. 8, पण एकही मुलगा स्वतःच्या स्तनाला लागलं नाही आणि 6 पोरं 1.5 तासाच्या पुढे जगली नाहीत. ती आई दुबळ्याची नव्हती, कृष्णाची आई होती. ऐका बरं का, कुणाचा मृत्यू कधी येईल सांगता येत नाही. तुम्हाला 3 गोष्टी सांगू का? तुमचं मरण जिथं येणार तिथे येणार, तुमचं लग्न जिच्याशी होणार तिथेशीच होणार आणि तुमचा जन्म जिथं होणार तिथंच होणार. या 3 गोष्टीला चॅलेंज नाही. ज्यांनी बळच लग्न केले गेले, कचेरीतही गेले, ते मिटून नाही मोकळे झाले. लग्न तुमचं जिथं होणार तिथं होणार, तुमचं मरण जिथं येणार तिथंच येणार. असं चालणार नाही. गरुडाच्या आईनं माय आईला मरण येऊ नये म्हणून झाडाच्या खोडीतलं पण यम तिथं जाऊन असला म्हणला. हीच जागा होती, गिराईक येत का नव्हतं. रावणानं प्रश्न विचारला होता ब्रह्मदेवाला, माझा जावाई कोण असेल? ती श्रीमंत पार्टी तगडी. त्याला त्या एका ब्रह्मदेवानं सांगितलं ते नदीच्या कडेला माशी धरते तो जावाई. ते बिघडलं ना रावण. ही पैशावाली माणसं याडपाट असतात. याडपाट असतात म्हणून तर त्यांच्याकडे पैसे असतात. आणि त्यांना लगेच 2-4 कार्यकर्त्यांना सांगितलं, हे बाई क्वार्टरला पैसे घ्या, नळ्या नळ्या खा, गाणं बिणं ऐका, त्याचा गेम करा. येणी 90-20 हल्ली गाणे बिणे ऐकले, 12ला गेले आणि त्याला धरून नेलं मारून टाकायला. यांनी त्याच्या पायाचा तोडला अंगठा, पण हे लई प्यायला असल्यामुळे याला सुधारलं नाही मिळालं का काय. याने दिलं पाण्यात टाकून, ती गेलं वाहून. अहो ते वाहून गेलं तर ते आशा नदीच्या कडाला अडकलं झाडाला पहाटी. त्या नगरीचा मेलता राजा आणि त्या नगरीचा नियम असा होता, सकाळी सापडन तो राजा. हे दिवस उगताच दिसलं ना, झालं ना राजा. त्यानंच पोर केली बायको रावणाची. मग रावणानं जावाई बोलावला धोंड्यात आणि मग म्हणला, माई पोरगी माशी धरणारा जाणार होती, मी राजाला दिली, तुम्हाला वावळात पडणं करून तोचे मी हबाय तुझ्या कार्यकर्त्यांचा पराक्रम. हो, मग हे गाथ्यात मृत्यू नाही. जगामध्ये 6 मुलं जन्माला आईला आलीत पण स्तनातलं दूध पिले नाहीत
हे कुणाचं आता हे बाकीचे जे मरण नाही, फाशी घेणं, ॲक्सिडेंट होणं, औषध पिणं, हा बावळातपणा आहे. आपल्याला माहिती आहे ना आपण सोडून लाईट गेली, मग खग्यात बोट घालायची काय गरज? बावळा. आणि ॲक्सिडेंटचं जे प्रमाण आहे ना मरण्याचं, हे म्हाताऱ्या माणसांचं कमी आहे. तुम्ही अभ्यास कर, लोक नुसते बोगस म्हणते लय माणसं ॲक्सिडेंट मारा. ॲक्सिडेंटमध्ये मरणारे अवलादी 18 ते 30 आहेत जास्त. आणि ह्या अवलादी गाड्यांखाली का जात? त्या जायलाच पाहिजे. ती तशी गावाला अडचणच आहे ना. मग ह्या अवलादी का मारतात? याला 2 कारण आहे. स्पीड मापत नाही आणि चालवणारा नील नाही. 4-4 पोरं वोखंडे घेऊन गाडीवर चालायचं आणि त्याच क्वाटरी पिऊन चालायचं. देवाने तुम्हाला का ठेवावं? आणि हे मोटरसायकल हे तरुण कार्टे जर मेले ना, हे जाळले सुद्धा नाही पाहिजे महाराज. वड्या बिड्याला फेकून द्या काय, शिमेव मेलेत काय? दुधाची किटली वाळायच्या आत जो घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकतो. दुधाची किटली वाळायच्या आत जो दूध घालून घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकीतो. आमची मंडळी किटल्याही विसरून येते. गाय कापून जरी चारली या नालायकांना तर यांची प्रगती होत असते का? आता एवढं जुन्या तुम्हाला मला अक्कल नसल्यामुळं आपण या अवलादीसाठी कमवून ठेवलंय. आपल्या कष्टाची हरामीला कदरच नाही. ते आपल्यालाही जरी त्यात काय केलंय आम्ही केलं ते सांगायचं का? माझटून गेले अवलादी महाराज. आपल्या पोरांना काय झालं? सगळं फुकाट मिळालं. इयर खांदायची नाही, मोटर बसवायची नाही, पाईपलाईन करायची नाही, काय नाही काय नाही, सगळं फुकाट मिळालं. उताटले ते. 70ची पल्सर 11वीला जातोय, 12वीला 70ची 10वीला 40 मुलं असले ना बोर्डाला परीक्षेला तर 30 मुलं गाडीवर येतात. एवढी परिस्थिती सुधारली. माझटून गेले पोरं. 4-4 बोकांडी बसवायचे. 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, वरून बापानं 100 द्यायची पेट्रोलला, हिनं 100 द्यायची. ही तर लई खोडीची. हिनं उलट्या पोराला म्हणायचं 100 राहू दे, त्याचं ऐकू नको, त्याचं ऐकू नको, तो पहिल्यापासून तसाच आहे. तो त्याला मी 9वी पासून पाहते. मी जसा पाहते तसा तो. मी म्हणून राहिले. तुका नाही उलातली कुठं, त्यानं दुसरी केली असती. त्याचं ऐकू नको, त्याला काही जमलं नाही. आता त्या अवलादीला 70ची पल्सर, वरून 100 पेट्रोलला, वरून खर्चायला 100, ते काला हरिपाठ करीन? अहो ते माझाटलं. मग आता आपल्या ह्या पट्ट्यातल्या पोरांची संख्या धाब्यांवरची ह्या 2-4 वर्षात सगळ्यात जास्त झाली. आपल्या अवलादी माझाटल्या का म्हणून फुकाट. आणि मग ह्या अवलादीने आता आपल्या भागात एक नवीन पद्धत आणली. या सगळ्या पट्ट्यात वाढदिवस साजरे करायचे. याने मी घरी नाही करायचे, यांना बाप नाही ना. हे वड्याला सापडेला अवलादी यांचे वाढदिवस आता धाब्यांच्या पुढे. डांबरीवर केक ठेवायचा चांगला चौकोनी, तो एकमेकाच्या तोंडात घालायचा आणि मग म्हणायचं हॅपी बर्थडे टू यू. खरंय का खोटंय? आपल्या कीर्तनाला पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडं नाही लय उत्तर आहे, हा लय उत्तर आहे, पण भामट्यावानी कीर्तन ऐकायचं नाही. आम्ही म्हणायचं बैल गा बनन, तुम्ही म्हणायचं त्याच्या दुधाचा चहा. हो, मी मरल ना महाराज, मरल नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार, ध्यानात ठेवा. आज ह्या बिचाऱ्यानं संस्कृती जतन करण्यासाठी एवढा मोठा कार्यक्रम केला. आज अशा कार्यक्रमांमुळे सामाजिक प्रबोधन होऊन संस्कृती जतन होणं काळाची गरज आहे. अशातून शालेय कार्यक्रम आहे, गायनाचा कार्यक्रम आहे, कीर्तनाचा कार्यक्रम आहे, आणि ह्या गोष्टी आता करणं काळाची. त्या बिचाऱ्याला देवानेच किती चांगली बुद्धी दिली की 16 वर्ष एवढा कार्यक्रम राबवला. सदस्य खजिनदार सगळ्यांनी. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. आजच्या फेस्टिवलला सांगतो, ऐकाल. महाराज म्हणून ऐकायचं नाही, महाराज मारू दे, उलत होते तिकडे. महाराज कीर्तन संपले हो का मारणं. तुमचा मुलगा म्हणून ऐकायचं महिला मंडळ. 1
पाणी जपून वापरा. आज ही गोष्ट प्रत्येक माणसानं कटाक्षानं पाळली पाहिजे. यावर आपलं मत काय? आजारी तुम्ही पाया पडून सांगतो, पाणी नसल्यावर काय होतं याचा अनुभव आपण 6 वर्ष घेतलाय. पाण्याचा वापर जपून करा. यावर आपलं मत काय? नळ बंद ठेवायचा. भांडे घासताना भांड्यांमध्ये सारखा नळ चालू ठेवत नका जाऊ. दुसऱ्याचा ओटा ओला होईल असं पाणी वापरू नका. आणि शेतकरी बांध फुटल एवढं पाणी गावाला भरू नका. पाण्याचा वापर जरूर करा, जपून करा. काय मत आहे तुमचं? ही काळाची गरज आहे. 1 पाणी जपून वापरा. 2 वीज जपून वापरा. अजून आपल्यावर विजेचं संकट येणार आहे. आता ही 5-6 वर्ष तुम्हाला वीज का कमी पडली नाही, तर सगळ्या शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणीच नव्हतं. त्यामुळं मोटरी इलेक्ट्रिकल पंप सगळे बंद होते. यंदा ती अडचण येणार आहे. वीज जपून वापरा. आणि 2-3 वाणी जपून वापरा. याला जरा आवर घाला आणि वयामानाचं भान ठेवून बोला. सुना आहे तुम्ही, सुना. तुम्हाला सासू सासऱ्याला बोलायचा कवडीचा अधिकार नाही. तू काय तुझ्या बापाच्या घरून 10-12 ताटल्यान तांबे घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. तुझ्या बापानं दिलेलं काय टिकलं बा? बोल. कपाट तर घरात घालताना मोडलं. दिवाण तर वाकेलच होता. सोफा सेटचे खेळे निघेलच होते. तांब्या चिमटेलच होता. काय दिलं? विनोद समजू नका. तुम्ही बोला नवऱ्याला. तुम्हाला नवऱ्याला बोलायचा अधिकार आहे. तो तुमचा व्यवहार नवरा आहे. तो कधी नाही म्हणला का भांडे घासायला? कधी नाही म्हणला का धुणं? तुम्ही त्याला काय, अरे वाघासारखा गडी होता पण बिबट्या झाला. पण पाया पडून सांगतो महिला मंडळ, थोडंसं वाईट वाटेल पण वयामानाने सासू सासऱ्याला बोलू नका. का? शेतकरी वर्ग गरिबी सहन करू शकतो. शेतकरी वर्ग उपाशी राहणं सहन करू शकतो. मुलाकोण आणि सुनबाईकोण झालेला अपमान तो सहन करू शकत नाही. आणि तुम्हाला तो अपमान करण्याची गरज सुद्धा नाही. तुमचा काय संबंध येतो? काय तुला सासऱ्याचा बोलायचा अधिकार आहे? तुझा नवरा आहे तो त्याच्याशी बोलायचं काय असेल ती. त्याने आयुष्यभर कष्ट करून संसार उभा केलाय. तुझ्या नवऱ्याने त्याची इस्टेट ठीक सांभाळली सुद्धा नाही तर वाढवायचा कधी वाढवायचा? त्याच्या बापानं कमवलेली इस्टेट त्यानं इकून टाकली, ती त्याला सांभाळता आली नाही, तो वाढविल कवा? त्याच्या बापाची इस्टेट त्यानं इकली, स्कॉर्पिओ घेतली आणि तू म्हणती माझ्या नवऱ्याने प्रगती केली. मी घरात आले आणि घराची भरभराटी झाली. विचार बरं तुझ्या मनाला घराची काय अवस्था झाली. हा विनोद नाही. पाणी जपून वापरा, वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा. मान्य? आणि या तिन्ही गोष्टी काळाची गरज आहे. आता तुम्हाला सांगतो 3. तुम्ही मला बरं झालं त्यांनाच बोलले. तुम्हाला सांगतो 3. 1 अंगातली ताकद जपून वापरा. मारामाऱ्या करायचे, दंगली करायचे, आंदोलनं करायचे, टपरे पेटवायचे दिवस आज राहिले नाही. आता काळ कडक झालाय. पोलीस खातं 15 वर्षापासून नंबर 1चं काम करते. 70% जनता पोलीस खात्यान जागेवर आणली. आता हे कार्यकर्ते जरा नीट ऐका. जरा आमच्या टोळीत या. आता हे लोकांचे वाढदिवसाचे बोर्ड ठोकायचं बाद झाला. आता काय राहिलं नाही राजकारणात सुद्धा. काय राहिलं? 3 महिने एकमेकाला शिवे द्यायला. आता एका कोंबडी पोत त्या आपण बावळात ठरलो ना. त्यांनी 3 महिने नॅट लावलं माईकवर. असं झालं असं. आपण बसलो ना बिड्यावडीत. आपल्याला आहे काय फायदा बरं? त्यामुळं कार्यकर्त्यांचं वर मार्केट राहिलं नाही. आता गावात एवढं पहिल्यासारखं मार्केट घरात तर नाहीच. घरात नाही मार्केट. यांना घरात नाही. घरात 2 लोकांना किंमत नाही. अति श्रीमंत जी माणसं आहेत ना त्यांना घरात चहा नाही. ही कोट्याधीश लोक आहेत ना, ही सकाळी चहा आला हॉटेलला, दुसऱ्याचा चहा प्यायला हॉटेल पुढे उभे असतात भामट्यावानी. पहा तुम्ही, लई भिकार. आणि चहा कोणचा प्याणार? सुताराचा, गावंड्याचा, गरीबाचा.
जे इटाराची ते लोक यांना चहा पाहिजे त्या माणुसकी म्हणून नाही, यांच्या ठोकायची म्हणून. ते लोक फुगीर राहते, 250 रुपयेच कमावणार, पण ते त्यांना म्हणतात दादा चहा घेता का. ते प्रेमानं म्हणले का जिरवायची म्हणून दादा म्हणतो द्या बा. मग चहा पेता पेता दादा म्हणतो JCB घेतला आपल्या पोरेनं. का तुला खड्डा घ्यायला घेतला का, तुला चहा आला पैसे नाही. JCBनं काय खड्डा घेतो का हलकटा. अरे ते गवंडी पाय इटा रचून चहा भाजी दही. हे श्रीमंत माणसांचं लय दरिद्री जगणं यांचं. हे फक्त यांना जर मित्राला चहा पाजायचा असला ना, ते हॉटेलमधली गर्दी वय कमी पोहेपर्यंत उठती नाही हॉटेलमधून बस. तुम्हाला 10:30 वाजले आणि पाच सगळे निघून गेलं का मग हॉटेलला लावून. लई भिकारी. तसे कार्यकर्ते घरी जर गेले ना, यांना घरात लई वजन नाही. यांच्या बायका नीट बोलत नाही घरात. भजन्यांच्या बायका तरी म्हणतात आले का. शेतकऱ्याची बायको म्हणते चहा ठेव का. नोकरीवाल्याची बायको तर दारातच उभी राहते काळी पिशी घ्यायला, तर मसाला काढलेलाच राहतो. पण कार्यकर्त्यांच्या बायका तशा नाही. पप्या त्याला विचार खायचंय का बाहेरून खाऊन आलाय पाय, आणि त्याच्या तोंडाचा वास घे. मुदबीत प्यालाय का पाय, आणि त्याला म्हणा अंगणात झोप. आणि तो सकाळी म्हणतो गावात काही भरीव कामं केली पाहिजे. अंगातली ताकद जपून वापरा. काय मत आहे तुमचं. आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसांना 2-4 गोष्टी सांगणार आहे, पण हे मुद्दे ह्या फेस्टिवलला काळाची गरज आहे. दंगली करायचे दिवस राहिले नाही आता. तो काळ गेला. आता 100% जनता CC कॅमेऱ्यात आहे. जर कधी टपरी विपरी पेटवताना क्लिप मध्ये दिसला ना तू, अशी खुटी गुतन तुया खुटा उपटन पण खुटी निघायची. 3 महिने जामीन नाही आता. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. 3 महिने जामीन नाही आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा फक्त कसं काय. त्याला म्हणा ना उद्या मोर्चा आहे, गावाला चाललो मी, आग लाव त्या मोर्चाला, याच्यात उतरू नका. विनोद ह्या नाही. माऱ्या करायचे दिवस आज राहिले नाहीत. पहिलं वाक्य सांगतो, जर प्रत्येक माणसानं अंगातली ताकद योग्य वापरली तर तिचा फायदाच होईल. काय मत आहे तुमचं. दुसरं वाक्य सांगतो, 1 अंगातली ताकद जपून वापरा. 2 वादाचा मुद्दा येत असेल तिथं माघार घ्या. तुमचा जय कधी आहे. भांडणाचा मुद्दा आला ना माघार घ्या, तुम्ही जय होणार. नवरा बायकोचं भांडण झालं ना, हो द्या ना, फक्त 5 मिनिटं तिच्या पाहत राहायचं. ती काय पिसाळली का, फक्त पाहत राहायचं. ती बुखात आणि गप बसत. जिंकलो ना आपण, जिंकलो. यश. शिक्षकानं कॉफी पकडली ना, शिक्षकानं कॉफी पकडली ना, फक्त त्या सरांच्या पाया पडा आणि फक्त म्हणायचं सर परत करणार नाही. वाचलो ना, पाया पडायचं सर परत करणार नाही, फायदा होणार नाही. सरांना म्हटलं भेट पेपर सुटल्यावर आयुष्यभर भीक मागायची पाळी आली. हातानं 3 जण 1 जानेवारीला 90 पेले आणि ट्रॅक्टर उसाचा भरून आला. त्यानं हॉर्न वाजवला. आता हे मुतपे लावलं दिबीन बापाच्या, यांना क्रेडिट गेल्यासारखं झालं. यांनी त्याला सांगितलं का रे हॉर्न वाजवला. त्याला घोडा लावला. यांनी 2 ठोन दिले त्याच्या. तो टामी घेऊन उतरला. गुडघ्यातूनच काढली तिने बी. हे उतरले म्हणले ती आईला गुडघे नाही राहिले. अंगातली ताकद जपून वापरा. नम्र व्हा. राग आला आणि बायको उचलून आपटली, जागेवर मेली. 40 वर्ष जाऊन बसलं. काय करतो आता. सुटून आला आणि मेला. भांडणापासून बाजूला राहा. काय मत आहे तुमचं.
तुम्हाला 2-3 मुद्दे सांगतो. भांडणापासून बाजूला राहा. भांडणात फायदा नाही, फायदा नाही. कशाला भांडण करायचं, का करायचं? राहायचं तरी किती दिवस? 1.5 गुंठा जागा होती 2 भावांची, 1.5 गुंठा. 40 वर्षी केस चालली. वकीलही मिळाला. इथं वकील म्हणजे हे नाही, वकीलही मिळाला. वकील तर मिळाला, पण दोघांना शुगर झाल्या. प्रॉफिट झाला का काही? मिटून घ्या, फायदा आहे. आता काही लोक म्हणतील का मिटवायची? तू 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 आम्हाला नको शिकू, तू पाय. वादाला फळ आहे, अजिबात नाही. तिसरी गोष्ट सांगतो, अंगातली ताकद जपून वापरा. पहिलं वाक्य, भांडणातून माघार घ्या, जय मिळेल. आणि तिसरं वाक्य, खिशातला पैसा जपून वापरा, कुठंही वालू नका. लक्ष्मी चंचले, काय मत आहे तुमचं? कशातही पैसे घालते लोक, कशातही पैसे घालू नका. 70,000ची पोराला पल्सर आहे फिरायला, 10चा त्याला मोबाईल आहे, 2-2.5 हजाराचा त्या अवलादीच्या पायात बूट आहे. रुपये इन्कम नाही.